कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सो बेसिकली आता आजचा आपला टास्क काय असणार आहे? सो आज तुम्हाला बेसिकली इथे आपल्या मुंबई मॅन्शनमध्ये एक हाऊस पार्टी ऑर्गनाईज करायची. पाहुणे येणार आहेत, त्यांच्यासाठी तुम्हाला काहीतरी स्नॅक्स बनवायचे आहेत. ओके. जे गोष्टी ज्या खायच्या बनवायच्या आहेत ते फक्त आपले ब्रो बनवणार. टास्क तर आपला आवडीचा होता, कारण बनवून खायचो त्यामुळं काय विषय नव्हता. पण माझ्यासंग जी टीम होती, माझी टीम, ती जरा कमकोच होती. कोण करेल काय नाही हे मला अजून माहीत नव्हतं. नाही आणि आम्हाला मुलासनी काय ऑमलेट आणि चहा सोडून काय येतं हे माझ्या मनात होतं. सो बेसिकली इकडे मी फ्रीजमध्ये सगळ्या गोष्टी ठेवल्या आहेत. प्रत्येक ग्रुपची एका वेळेला फक्त एक मुलगी खाली येऊ शकते 2 मिनिटासाठी, त्यांच्या ग्रुपच्या मुलांना सांगायला की काय करायचं किंवा काय नाही करायचं. बाकी सगळं जे काम करणार आहेत ते आपले ब्रो करणार आहेत, आणि सगळा जो काय आपल्याला संध्याकाळचे स्नॅक्स बनवायचे आहेत खायला ते तुम्ही करायचे आहेत. तुम्ही आता मुलींना सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, मुलींनो प्लीज तुम्ही सगळ्या आता वरती जा. चला मुलींनो, बाय बाय, सी यू, टाटा, खायला भेटू. खूप टेन्शन आलं होतं की आता ही मुलं काय करतील काय माहिती. म्हणजे ठीक आहे ते बनवतील सुद्धा काहीतरी, पण ते बनवलेला पदार्थ खाण्यालायक पाहिजे. ते कशातही काही मिक्स करून काही बनवतील तर त्याला अर्थ नाहीये ना. तुमची वेळ सुरू होते आता, गो फॉर इट. स्वयंपाक म्हटलं सगळ्यांचे काटा आला. काय काय होतं याच्यात, काय काय होतं याच्यात. ते तळायचं असणार आहे बहुतेक. सगळं पदार्थ डोक्याच्या बाहेरनं जुळतं, त्यामुळं काय कुठलंही जमल तसं करायचं म्हटलं काय होईल ते होईल. बर्गर बी बनवायचं आणि पिझ्झा बी बनवायचं, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. मग बनवू की चालू कर. तू कशाला थांबलाय? काढू बसू नको, साहित्य घे तू चालू कर. त्याला टाकू याच्यात. चमचा आहे का नाही कसला मोठा? सांगा आपण आता काय, शेवटी मीच कॅप्टन होतो, मला यांना सांभाळून घ्यायचं होतं. करा म्हणलं कसं येईल तसं. कोणी कांदे कापले, कोणी बटाटे कापले. कोणाला पाहिजे टमॅटो? टॅमॅटो कांदा पेस्ट करायचे, मिक्सर तिथं बटाट्याचं काय तर होतं सगळं. मग ते भाजून घेतलं. दिप्या म्हणला मी बर्गर करतो, पिझ्झा करतो, काय काय करायचं ते कर म्हणलं बाबा, पण कर. फर्स्ट मुलगी जी जाते ना, तू जाणार. इंग्रेडिएंट्स बघून रेसिपी, त्यामुळे तू जा. तू जा. मी लगेच इंग्रेडियंट्स बघितले. इम्पॉर्टंट हे आहे की इंग्रेडियंट्स बघायला आणि मुलांसाठी सोपं बनवायला, की त्यांच्या हातात जे येईल ते नीट बनवतील. कांद्याची भजी करायची. कांद्याची भजी येतात, कांदा भजी येतात. कांदा सब सँडविच बनवायला घ्या, तू पिझ्झा बनव आणि मी तुला सांगते एअर फ्रायर कसं करायचं. ठीक आहे, हे तुम्ही बाकी सगळं चॉपिंग करायला. चॉपिंग काकडी. हे चीज टाकायचं. हे चीज फ्रीजमध्येच ठेवा. वॉटरमेलनवरती छोटे छोटे तुकडे काढायचे, ह्याच्यावरती चीज टाकायचं, थोडं सॉल्ट आणि पेपर म्हणजे मीठ टाकायचं आणि ते फ्रीजमध्ये ठेवून द्या लांबून. ओके. इकडे बघ, इथे पिझ्झा आहे, तर तुला फक्त हे झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.